जय श्रीकृष्ण स्वप्नील. सर्वांना जय श्रीकृष्ण. अध्याय 13व्या मधील 13वा श्लोक सांग. सर्वतः पाणिपादं सर्वतो शिशिरो मुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले, सर्व बाजूंनी डोकी व तोंडे असलेले, तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे, कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे. श्लोक क्रमांक 3. तत्क्षेत्रं यच्चयादृक्च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ते क्षेत्र जे आणि जसे आहे, तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे, तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे, ते सर्व थोडक्यात माझ्याकडून आहे. श्लोक क्रमांक 21. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतीच्या गुणान कारणं गुणसंगोस्य सजा सद्यो निजन्मसु. प्रकृतीत राहिलेलाच पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणाची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योनीत जन्म मिळण्याला कारण आहे. श्लोक क्रमांक 34. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवं अंतरज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षांच ये विदुर्यांति ते फलम. अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांतील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. श्लोक क्रमांक 7. अमानित्वमदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनं शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. मोठेपणाचा अभिमान असणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन वाणी इत्यादींबाबतीत सरळपणा, श्रद्धा भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह. श्लोक क्रमांक 30. यदा भूतपृथक् भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासून सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो, त्याच क्षणी तो सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो. श्लोक क्रमांक 16. अविभक्तञ्च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृश्च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभ विष्णु च. तो परमात्मा विभागरहित एक रूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही तो चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णू रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा, रुद्र रूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. श्लोक क्रमांक 28. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हीनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिं. कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परमगतीला जातो. श्लोक क्रमांक 19. प्रकृतिं पुरुषैश्चैव विद्येनादि उभावपि विकारांश गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादि आहेत असे तू समज, आणि रागद्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज. श्लोक क्रमांक 26. यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. हे अर्जुना, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगाने उत्पन्न होतात असे समज. श्लोक क्रमांक 23. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतेश्च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. अशा रीतीने पुरुषाला गुणांसहित आणि प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. अध्याय 13व्याचे नाव काय स्वप्नील? क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. डोळे उघड स्वप्नील. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. मी स्वप्नील सतीश पाठक बार्शी